नमस्कार, मराठवाडा न्यूज 11 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा अध्याय। फडणवीस, अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत, महायुतीत नेमकं सुरू काय? पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल। महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर 6 दिवस उलटून गेले असतानाही मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही। खाते वाटपावर असलेल्या मतभेदामुळे हा विस्तार रखडल्याची चर्चा आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला गेले आहेत। या दोन्ही नेत्यांची दिल्लीत भाजप वरिष्ठांच्या नेत्यांशी आज बैठक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन 6 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, पण राज्यात सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीत काही खात्यावरून असमन्वय असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे भाजपाची यादी देखील अद्याप फायनल झालेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। खाते वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत। त्यांनी दिल्लीत दाखल होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आणखी काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। दुसरीकडे अजित पवार हे देखील दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। खाते वाटपाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज बैठक होण्याची शक्यता आहे, पण बैठकीला एकनाथ शिंदे जातील का याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। दरम्यान महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत खाते वाटपावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत खाते वाटपावर अंतिम निर्णय होतो का यावर पाहणं महत्त्वाचं आहे। बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची भेट, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिल्लीला गेले आहेत, तर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची काल भेट झाल्याची माहिती आहे। महायुतीत काही खात्यावरून समन्वय नाही आणि यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे। भाजपाची अद्यापची देखील यादी मंत्रिमंडळाची तयार झालेली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, तर पुढच्या एक ते 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आजही पहिल्यांदा नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते। त्यावेळी गडकरीकडून त्यांचं स्वागत करण्यात